पोट बिघडलंय, गॅसेस होत आहेत, गच्च गच्च वाटतंय, भूक लागत नाहीये, अधोवात जो आहे तो निर्माण झालेला आहे, अशा वेगवेगळ्या तक्रारी जर तुमच्या पचन संस्थेच्या असतील, पचन बिघडलेलं असेल तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. पचन संस्था का महत्वाची आहे, आयुर्वेदानुसार अग्निसंकल्पना काय आहे, चला जाणून घेऊया. नमस्कार, मी वैद्य अकल्पिता धानोरकर आपले आयुष स्वास्थ्य या विश्वजय आयुर्वेद प्रणित चॅनल मध्ये स्वागत करते. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता असं जे आहे तर ते भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेमध्ये 15व्या अध्यायात सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे काय तर मी स्वतः वैश्वानर स्वरूप असून प्राणी मात्रांच्या शरीरामध्ये वास करतो किंवा स्थित आहे. तर प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी जेव्हा अग्नीला इतकं महत्व दिलेलं आहे की ते स्वतः अग्नी स्वरूप आहेत असं म्हटलेलं आहे, तर अग्नी म्हणजे आपलं पचन किती महत्वाचं आहे बरं. बऱ्याचदा असं होतं की पोट गच्च झालेलं आहे, ढेकर येत आहेत आणि माझं पचन बिघडलेलं आहे असं बऱ्याचदा वाटत असतं, परंतु त्याकडे जे आहे तर ते दुर्लक्ष केलं जातं. तर पचन जे आहे तर मुखापासून सुरू होऊन गुदापर्यंत आपली पचन संस्था आहे. तर त्यात निरनिराळे एन्झाईम्स जे आहेत ते पचनासाठी कार्य करत असतात. तोंडामध्ये लाळ मिक्स होते, अन्नामध्ये तिथपासून आपल्या पचनाला सुरुवात होते. स्टमक मध्ये किंवा छोट्या आतड्यांमध्ये त्याचं पचन जे आहे ते पूर्ण होतं. आयुर्वेदानुसार जे आहे तर अग्नी ही संकल्पना आहे की अग्नी म्हणजे पचन करणारे जे काही सगळे घटक आहेत त्याचा समावेश अग्नी या संकल्पनेमध्ये होतो. म्हणजे तुमचं पचन व्यवस्थित राखणं हे अग्नीचं कार्य आहे. तर 13 प्रकारचे अग्नी जे आहेत तर ते शरीरामध्ये सांगितलेले आहेत. आपण जे अन्न पाणी घेतो त्याचं पचन होतं आणि दुसऱ्या दिवशी मल स्वरूपामध्ये आणि मूत्र स्वरूपामध्ये जो लागत नाही तो निरुपयोगी भाग जो आहे तो टाकला जातो. हे झालं स्थूल पचन, हे पोटामध्ये होतं. ते करणारी शक्ती जी आहे त्याला जाठराग्नी असं म्हटलेलं आहे. म्हणजे सगळे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स जे आहेत तर ते जाठराग्नी या संकल्पनेमध्ये येतात. तर हा सगळ्यात महत्वाचा आहे की जिथे स्थूल पचन घडतं, म्हणजे अन्नाचं जे आहे तर ते स्थूल पचन झाल्यानंतर सार भाग आणि किट्ट भाग असे 2 भाग होतात. सार भाग जो आहे तर त्याच्यामधनं आपल्या शरीराचं जे आहे तर ते पोषण होत असतं आणि किट्ट भाग जो आहे तो मलभाग असतो, तो शरीराच्या बाहेर मलमूत्राच्या वाटे टाकला जातो. हे जे आहे हे जठराग्नीच्या मुळे होतं. त्यामुळे हा प्रमुख अग्नी आहे. इतर अग्नी कुठले की आता जो सारभाग निर्माण झालेला आहे तर त्यातले जे पोषक घटक आहेत तर ते प्रत्येक धातूपर्यंत नेऊन पोहोचवणं किंवा त्याचं त्या धातूमधल्या उपयोगी घटकामध्ये रूपांतर करणं हे जे अग्नी करतात ते 7 धातूंचे 7 धात्वाग्नी असे करतात. म्हणजे रस, रक्त, मांस इत्यादी जे 7 धातू आहेत तर त्यांच्यामध्ये जो अग्नी आहे तर तो म्हणजे रसाला उपयोगी घटक रसधातूमध्ये परिवर्तित होतो. अन्नापासून जो पोषक अंश आहे त्यातला रक्ताला उपयोगी घटक आहे तो रक्तामध्ये परिवर्तित होतो. हे परिवर्तन करणारे जे आहेत तर ते 7 धात्वाग्नी आहेत. तसंच आपलं शरीर जे आहे ते पांचभौतिक आहे. म्हणजे पृथ्वी, आप, जल, तेज, वायू, आकाश ही पंचमहाभूत जी आहेत त्यापासून आपला देह बनलेला आहे. उदाहरण द्यायचं झालं तर अस्थि धातू जो आहे तो पार्थिव घटक त्यामध्ये जास्त आहे. तर असं प्रत्येक महाभूत जे आहे तर त्या शरीरामध्ये त्याचे अवयव आहेत. तर त्यांचे घटक जे आहेत त्या पांचभौतिक आहारापासून मिळालेले त्या महाभूताचे घटक त्याच्यामध्ये रूपांतर करणं हे जे अग्नीच्या साह्याने होतं त्याला भौतिक अग्नी असं म्हणतात आणि ते 5 प्रकारचे आहेत. तर ह्या पद्धतीने जठराग्नी, 7 धात्वाग्नी आणि 5 पांचभौतिक अग्नी असं म्हणून 13 प्रकारचे अग्नी जे आहेत तर ते आपल्या शरीरात आहेत आणि ते पचन परिवर्तनाचं काम करतात. आता आपण काय म्हणतो की आपण अन्न पाणी घेतलं, दुसऱ्या दिवशी मलविसर्जन झालं म्हणजे माझं व्यवस्थित आहे, माझं पचन होत आहे. परंतु दिवसभरात मला कडकडून भूक लागते का, माझं मलविसर्जन जे आहे तर ते व्यवस्थित होतं का, कुठल्याही कष्टाशिवाय अतिशय इझिली वेग येऊन ते होतं का, त्याला दुर्गंधी नाही येणं, मलबद्धता नाही येणं, मला व्यवस्थित वेळच्या वेळी भूक लागते, माझा आहार व्यवस्थित आहे, या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असेल तर तुमचं पचन व्यवस्थित असतं. पण जर काही विशिष्ट अन्न खाल्लं, तुम्हाला त्रास झाला, दुसऱ्या दिवशी मलविसर्जनाला त्रास झाला तर याचा अर्थ तुमची पचन संस्था जी आहे तर ती व्यवस्थित काम करत नाहीये. तर आता आपण पचनाशी संबंधित काही ज्या तक्रारी आहेत त्या बघूया.
तर त्यामध्ये ब्लोटिंग होणं, पोट गच्च वाटणं, पोट फुगणं, पोट जड जड वाटणं, ढेकर येणं, काही वेळेला शुद्ध ढेकर येतात, काही वेळेला आंबट ढेकर येतात, किंवा काही हालचाली केल्या तरी ढेकर येतात. काही वेळेला अधोवात जे आहे तर त्याचं निस्सरण होतं, म्हणजे गॅसेस होणं, फाटिंग होणं, या गोष्टी असतात. मळमळ होते, अन्न समोर आलं तर खावंसं वाटत नाही, किंवा विशिष्ट चटपटीत अन्न जे आहे तेच खाल्लं जातं, नेहमीचं अन्न जे आहे ते नको वाटतं. तर हे पण पचनाशी संबंधित आहे. तसंच मलविसर्जन जे आहे तर कधीतरी मलबद्धता होते किंवा चिकट मलप्रवृत्ती होते, जिभेवर पांढरा साका किंवा थर जो आहे तर तो निर्माण होतो. अन्नाचा वास आल्यानंतर भूक लागल्याची जाणीव होत नाही, केवळ वेळ झालाय म्हणून मग जेवण घेतलं जातं, किंवा लंच आवर आहे म्हणून मग जेवण घेतलं जातं. अशा पद्धतीचं, म्हणजे जी कडकडून भूक लागायला पाहिजे ती लागत नाही. दिवसभर जे आहे तर जडपणा जाणवत राहतो, किंवा सकाळी उठलं तर सांधे जे आहेत ते जड पडतात, आखडलेले असतात. हालचाल केल्यानंतर ते जरा मोकळे होतात, किंवा उठल्या उठल्या जड वाटतं, उठल्यावर उत्साह वाटत नाही, प्रसन्न वाटत नाही. अशा पद्धतीच्याही तक्रारी ज्या आहेत तर त्या निर्माण झालेल्या असतात. बऱ्याचदा मळमळ पण निर्माण होते की अन्न नकोसच वाटतं, हे पण पचनाशी संबंधित आहे. थोडं खाल्लं तरी पोट भरल्यासारखं वाटतं, नेहमीसारखं मलविसर्जन होत नाही, गुडगुड जो आहे तर आवाज येत असतो, किंवा आवाजासह मलविसर्जन किंवा गॅसेस जे आहेत तर ते पास होतात. तंद्रा, दिवसभर जडपणा राहतो, सारखी डोळ्यावर झापड येते, बसून राहावंसं वाटतं, आळस वाटतो, काही काम करावंसं वाटत नाही. या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ते पचन पूर्ण न झाल्याची जी आहेत तर ती लक्षणं आहेत. तर ह्या तसं बघायला गेलं तर खूप साध्या साध्या तक्रारी आहेत, पण ह्याकडे जर तुम्ही लक्ष दिलं नाही, वेळीच लक्ष दिलं नाही, तर यामधून आजार जे आहेत तर ते निर्माण होऊ शकतात. असं म्हटलेलं आहे की रोग हा सर्वेपी मंदाग्नो, म्हणजे काय तर सगळ्या रोगांचं मूळ जे आहे ते मंदाग्नी आहे. तुमचं पचन स्लो झालेलं असेल, अग्नी व्यवस्थित काम करत नसेल, तर त्यापासून जे आहे तर ते अपचित आहार रस तयार होतो. म्हणजे काय होतं की जे आहार रस पूर्णपणे पचलेला नाहीये आणि मलस्वरूप पण निर्माण झालेलं नाहीये, तर असा अर्धवट पचलेला आहार रस जो आहे तो ब्लड सर्क्युलेशन मध्ये असतो, रक्तासह तो सर्व शरीरामध्ये भ्रमण करत असतो. त्याला आयुर्वेदात आम अशी संज्ञा आहे. तर तो न पचलेला आहार रस जो आहे तर तो शरीरातली वीक जी स्थानं असतात तिथे जाऊन व्याधी निर्मिती जी आहे तर ती करतो. त्यामुळे शरीराचं पूर्ण पचन होणं जे आहे तर ते अतिशय आवश्यक आहे. तर आता ही पचन जे आहे तर ते पूर्ण होण्यासाठी आपण काय काळजी घ्यायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण दिनचर्येचं पालन करायला पाहिजे. म्हणजे सकाळी लवकर उठणं, दुपारी भूक लागल्यानंतर, कडकडून भूक लागल्यानंतर जेवण घेणं, भुकेच्या प्रमाणातच अन्न सेवन करायला पाहिजे. म्हणजे थोडी भूक असेल तर थोडंच अन्न जे आहे तर ते सेवन करायला पाहिजे आहे. दुपारी जे आहे तर ते झोपायला नको. रात्रीचं जागरण जे आहे ते पूर्णपणे टाळायचं आहे. रात्रीची झोप जी आहे ती कमीत कमी 6-7 तास तरी शांत झोप जी आहे तर ती लागायला हवी. त्यामुळे पचन संस्था जी आहे ती खूप उत्तम प्रकारे काम करते. रोजचा व्यायाम जो आहे, शारीरिक हालचाली ज्या आहेत त्याही घडल्या पाहिजे, म्हणजे पचन जे आहे तर ते व्यवस्थित राहतं. तर या पद्धतीने तुम्ही दिनचर्या तसंच त्या ऋतूची ऋतुचर्या जर पाळली तर तुमची पचन संस्था जी आहे तर ती व्यवस्थित राहते आणि तुमचं पचन जे आहे तर ते व्यवस्थित होतं. आता अन्न जे आहे तर ते कुठल्या स्वरूपाचं हवं तर ते ताजं अन्न पाहिजे, व्यवस्थित शिजवलेलं पाहिजे. तुमच्या घरामध्ये जे पूर्वापार पद्धतीने चालत आलेलं अन्न जे आहे तर ते पचवण्याची क्षमता तुमच्या शरीरामध्ये असते. त्यामुळे शक्यतो त्या अन्नाचं जे आहे तर ते सेवन करायचं आहे. दुपारी जेवणाची वेळ जी आहे ती 10 ते 2 ही असावी. संध्याकाळी सूर्यास्ताच्या दरम्यान जे आहे तर ते तुमचं जेवण व्हायला पाहिजे आहे. अगदीच जमत नसेल तर 7 वाजेपर्यंत तरी तुमचं जेवण जे आहे तर ते व्हायला हवं. काही कारणाने उशीर झाला, कुठे मीटिंग आहे, ऑफिसचं काम आहे किंवा विद्यार्थ्यांचे क्लासेस आहेत, तर मग संध्याकाळचा जो आहार आहे तो अतिशय हलका पाहिजे. म्हणजे भाजके पदार्थ आहेत किंवा सूप, सार, कढण, युष या पद्धतीचं किंवा खिचडी, भाकरी जी आहे पण त्याचं प्रमाण कमी, या पद्धतीचा आहार जो आहे तर तो संध्याकाळी घ्यायला पाहिजे. म्हणजे त्याचं पचन जे आहे तर ते व्यवस्थित होईल. एकदा खाल्ल्यानंतर 3 तासपर्यंत इतर कुठलंही सॉलिड अन्न जे आहे तर ते शरीरामध्ये जायला नको. म्हणजे एकावर एक जेवण जे आहे
तर त्याच्यामुळे अजीर्ण निर्माण होतं, पचन नीट व्यवस्थित होत नाही. त्यामुळे एकदा अन्न सेवन केल्यानंतर पुढचे 3 तास जे आहे तर अन्न सेवन करायला नको. जर भूक लागली मधल्या वेळेत म्हणजे 2 जेवणांच्या मध्ये, तर राजगिऱ्याचा लाडू यासारखं भाजका अन्न खायचं आहे किंवा फळं जी आहेत सीझनल ती खाल्ली तरीही चालू शकतात. अगदी भरपेट जेवलं आहे आणि त्याच्यावर परत काहीतरी खाल्लं आहे तर असं जे आहे तर टाळायचं आहे. ज्यांची पचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी मिठाया, पनीरचे पदार्थ, अतिशय गोड पदार्थ, जास्त प्रमाणात कडधान्य, मांसाहार यांचं सेवन जे आहे तर ते टाळायचं आहे. तसंच दुपारच्या वेळेला जे आहे तर ती फळं खायची आहेत. एकदम सकाळी उठल्या उठल्या जर तुम्हाला नाश्ता करायची सवय असेल, लहान मुलं किंवा तरुण जे आहेत तर त्यांच्या हालचाली भरपूर असतात, त्यांना भूक जी आहे ती वारंवार लागत असते, तर त्यांनी दिवसातनं नाश्ता, दुपारचं जेवण आणि संध्याकाळचं जेवण असं केलं तर चालू शकतं. पण ज्यांचं वय जे आहे ते 45च्या पुढे आहे तर त्यांनी दिवसातनं 2 वेळा जेवण, आवश्यकता वाटली तर 3ऱ्या वेळेला काहीतरी थोडंसं घ्यायला काही हरकत नाही. तसंच जेवण झाल्यानंतर जे आहे विशेषतः रात्रीच्या जेवणानंतर लगेचच आईस्क्रीम, चहा, कॉफी किंवा दूध घेणं, कोल्ड मिल्कशेक घेणं असं करू नये. रात्रीच्या जेवणानंतर शक्यतो काहीही खाऊ पिऊ नये आणि 2 तासानंतर मग तुम्ही झोपायला जाऊ शकता. रात्री जेवल्या लगेचच झोपायचं नाहीये, तर रात्रीचं जेवण आणि झोप यामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर जे आहे तर ते पाहिजे. तसंच जेवण झाल्यानंतर वज्रासनात बसणं किंवा शतपावली करणं म्हणजे एक 10 मिनिटं घरातल्या घरात चाललं तरी चालेल, पण खाल्ल्यानंतर एक 10 मिनिटं जे आहे तर ते थोडं हलक्या पद्धतीने चालणं, खूप बराबर नाही आणि खूप हळू नाही, असं मध्यम लयीमध्ये चालणं जे आहे तर त्याच्याने पण पचनाला अतिशय मदत मिळते. मगाशी सांगितलं तसं वज्रासनात बसणं जेवणानंतर याच्यामुळे पण पचनाला अतिशय मदत मिळते. आता उपचार जे आहेत तर ते कसे करावे, तर जेवायच्या आधी जे आहे तर साधारण 1-2 सेंटीमीटरचा आल्याचा तुकडा जो आहे तर तो किसून घेतला, त्याच्यात 2 थेंब लिंबू पिळला, एक चिमूटभर सेंधव मीठ घातलं, अशी चटणी जी आहे ती जेवणाच्या सुरुवातीला चाटून घेतली आणि मग जेवण घेतलं की मग पचन जे आहे तर तुमचं व्यवस्थित होतं. किंवा जेवणानंतर ओवा शोपा किंवा ओवा खाल्ला, ओवा अर्क घेतला तरीही, किंवा तांबूल सेवन जे आहे ते केलं तरी तुमचं पचन जे आहे तर ते व्यवस्थित राहायला मदत मिळते. आता जे वृद्ध लोक आहेत किंवा ज्यांना औषधोपचाराची गरज आहे तर त्यांच्यासाठी हिंगवाष्टक चूर्ण, भास्कर लवण चूर्ण आहे किंवा जे वेगवेगळे पाचक औषधी आहेत ती वैद्यांच्या सल्ल्याने घेणं, जिरकाद्यरिष्ट, चविकासव, जिऱ्याचे जे काही कल्प आहेत किंवा इतर अनेक औषधी, रसौषधी कल्प आहेत तर ते वैद्यांच्या सल्ल्याने जे आहेत तर ते घ्यायचे आहेत. किंवा वृद्ध माणसं आहेत तर त्यांना जेवताना एक थोडंसं चिमूटभर हिंगवाष्टक भातामध्ये घालून जेवतानाच त्यांनी त्याचं सेवन केलं तर त्यांचं पचन जे आहे तर ते व्यवस्थित राहू शकतं. तसंच जर पोट साफ होत नसेल तर एरंडेल तेल जे आहे तर ते 1 चमचावर घ्यायला काही हरकत नाही, त्याच्यामुळे पोट जे आहे तर ते साफ राहतं आणि दुसऱ्या दिवशी जी आहे तर ती तुम्हाला भूक व्यवस्थित लागते. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला हे करूनही पचनामध्ये फरक पडला नाही तर मात्र वैद्यांचा सल्ला जो आहे तर तो घ्यायचा आहे. गरज पडल्यास पंचकर्मापैकी विरेचन किंवा इतर आवश्यकता असेल तर त्याची चिकित्सा जी आहे ती वैद्य करत असतात. इतर औषधी कल्प जे आहेत तर तेही वैद्यांच्या सल्ल्याने घ्यायचे आहेत. तर या पद्धतीने जर तुम्ही आहार विहारातले बदल जे आहेत तर ते पाळले. मुख्य म्हणजे काय की शिळं अन्न न खाणं. शिळं अन्नामध्ये फ्रीजमध्ये ठेवलेले पदार्थ पण होतात की कणिक आहे, पोळी करण्यासाठी ठेवली आहे ते पण शिळं अन्न होतं, किंवा एखादा आवडता पदार्थ आहे किंवा उरला आहे म्हणून आज फ्रीजमध्ये ठेवला, उद्या गरम करून खाऊ, तेही शिळं अन्न होतं. बेकरी पदार्थ हे पण शिळं अन्न आहे, त्यात मैदा पण आहे, ते पचायला जड असतं. त्यामुळे रोज रोज टोस्ट, बिस्किटं, केक खाणं जे आहे तर ते अग्निसंस्था जी आहे तर त्याच्यात मंदपणा निर्माण करतं. पाणी जे आहे तर जेव्हा तहान लागली तेव्हाच पाणी प्यायला पाहिजे. 3-3, 4-4 लिटर पाणी अनावश्यक असताना, तहान लागलेली नसताना पिणं, तर ह्याच्यामुळे पण पचनाला सुद्धा म्हणजे पाण्याला सुद्धा पचनाची गरज असते. जर तुम्ही अतिप्रमाणात पाणी पित असाल तरी तुमची पचन संस्था जी आहे त्याच्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे जेवढं आवश्यक आहे, तहान लागलेली आहे तेवढं पाणी जे आहे तर ते तुम्ही घ्यायला पाहिजे. भुकेच्या प्रमाणामध्ये अन्न सेवन करायला पाहिजे. संध्याकाळचं जेवण जे आहे ते सकाळपेक्षा हलकं पाहिजे. संध्याकाळी शक्यतो भाजी भाकरी असलेली उत्तम. जेवणाच्या वेळा ज्या आहेत त्या ओळखून तुमचं बायोलॉजिकल क्लॉक जे आहे ते सेट करायला पाहिजे.
दिनचर्या ऋतुचर्या पाळणं, रोजचा व्यायाम करणं, व्यवस्थित हालचाली करणं, या सगळ्यांच्या सहाय्याने तुमची पचनसंस्था जी आहे तर ती नक्की व्यवस्थित राहील. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. नमस्कार.